नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वप्नील खराबे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो माझं नवीन चॅनल ज्याचं नाव आहे लीगल किडा. काय होतं, शॉपिंग हा आपल्या आवडीचा विषय. आपण खरेदी करायला जातो, खरेदी करायला गेलो, खूप साऱ्या वस्तू घेऊन येतो आणि बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी वस्तू अशी आहे की जी वस्तू आपल्याला जी क्लेम केली आहे तशी मिळत नाही. मग काय, आपल्याला काहीतरी करावं वाटतं, आपण चिडचिड करतो आणि त्यानंतर आपण त्या दुकानदाराकडे जातो, त्याला ती वस्तू पुन्हा मागण्याचा प्रयत्न करतो किंवा दुरुस्त करून देण्याचा विनंती करतो, परंतु तो ते काही करत नाही. मग त्यावेळेस आपण हताश होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी काहीतरी तक्रार केली पाहिजे. मग कुठे करायची? ग्राहक तक्रार निवारण मंच. मग ती तक्रार कशी करायची, कोण करू शकतं आणि कधी करायची, कोणासमोर करायची, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज लीगल किडावर आपण चर्चा करूयात ग्राहक तक्रार निवारण मंच. चला तर सगळ्यात पहिले, तक्रार कोण करू शकतं? सगळ्यात सोपी गोष्ट आहे, जो ग्राहक आहे तो तक्रार करू शकतो. आता ग्राहक कोण आहे, संज्ञा काय, डेफिनेशन काय ग्राहकाची? जर एखादी वस्तू तुम्ही एखाद्या विक्रेत्याकडनं घेतली, त्यासाठी तुम्ही त्याचा मोबदला त्याला दिला आणि त्यानं ती अधिकृत वस्तू तुम्हाला दिली, तर तुम्ही त्याचे ग्राहक झालात. म्हणजे तुम्ही ग्राहक तक्रार निवारण केंद्रामध्ये तक्रार करू शकता. मग त्यासाठी काय, तर तुम्ही त्याला पैसे दिल्याचं जर ट्रान्झॅक्शन रिसिप्ट तुमच्याकडे असेल, ती म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे, आणि जर तुम्ही त्याला पैसे कॅश दिले असेल तर तुम्ही जी वस्तू घेतली आहे त्याची रिसिप्ट पावती ती तर तुमच्याकडे असेल. ही जर तुमच्याकडे असेल, ग्राहक आणि विक्रेता हे नातं तुमचं सिद्ध झालं. मग यानंतर आता राहिली गोष्ट, तुम्हाला जी गोष्ट पाहिजे होती ती तुम्हाला मिळाली नाही किंवा जशी पाहिजे होती तशी मिळाली नाही, जसं क्लेम केला होता तशी मिळाली नाही, तर तुम्ही तक्रार करू शकता. आता तक्रार करायची जर झाली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तक्रार दाखल करण्यापूर्वीच्या 3 स्टेप. पहिली स्टेप, विक्रेता सर्व्हिस प्रोव्हायडरला लिखित नोटीस द्या. लिखित नोटीस द्यायची. तुमचा एखादा ॲडव्होकेट ओळखीचा असेल त्याच्याकडे जा, त्याचा सल्ला घ्या आणि ज्याच्याकडनं तुम्ही वस्तू किंवा सेवा घेतलेली आहे त्या व्यक्तीला एक अधिकृत कायदेशीर नोटीस पाठवा. सगळ्यात पहिला पार्ट. दुसरा पार्ट, सगळे पुरावे जमा करा. पुरावे काय? बिल, इनवॉइस, देयक पावत्या, फोटो, व्हिडिओ, ऑनलाईन ट्रान्स्क्रिप्शन आणि विक्रेत्यासोबत झालेला ईमेल किंवा व्हॉट्सअप चॅट, हे सगळं जमा करा. हे झालं तुमचं एव्हिडन्स. आता या 2 गोष्टी झाल्यानंतर तिसरी गोष्ट पाहायची आहे, ज्युरिडिक्शन. तुम्हाला जे काही कम्पेन्सेशन मागायचं आहे किंवा तुम्ही जे काही गोष्ट मागतायत ती किती आहे, ती कशा पद्धतीची आहे, त्यावर ठरतं तुमचं ज्युरिडिक्शन. आणि मग त्या योग्य त्या मंचासमोर तुम्ही तुमचा अर्ज दाखल करा. म्हणजे उदाहरणार्थ जिल्हा तक्रार निवारण मंच आहे, त्यानंतर स्टेट कमिशन आहे, त्यानंतर नॅशनल कमिशन आहे. तर असं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता. जशी तुमची कंप्लेंट आहे त्यानुसार तुमचे वकील यासाठी तुम्हाला मदत करतीलच. आता हे झाल्यानंतर तक्रार कशी लिहायची? सोपं आहे. ज्या तक्रार मंचासमोर तुम्ही हा तक्रार अर्ज करतात त्याचं सगळ्यात पहिले नाव लिहायचं, विद्यमान जिल्हा तक्रार निवारण मंच. त्यानंतर तक्रार क्रमांक, रिकामी जागा, स्लॅश वर्ष, ज्या वर्षी तुम्ही ती तक्रार दाखल करतात ते. त्यानंतर अर्जदार म्हणजे तक्रारदार. तक्रारदार म्हणजे तुम्ही, तुमचं नाव, त्यानंतर तुमचं वय, तुमचा व्यवसाय, तुमचा पत्ता. विरुद्ध त्याखाली लगेच ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे म्हणजे तो गैर अर्जदार, त्याचं नाव, त्याचं वय, त्याचा व्यवसाय आणि तो कुठे राहतो ते, हे सगळं नमूद केल्यानंतर खाली यायचं की तुमची तक्रार काय आहे, तुमचा मूळ गाभा, तुमचा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट मध्ये काय लिहायचं तुम्हाला. बघा, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, त्या गाभ्यामध्ये आदरणीय महोदय इथून सुरुवात करायची. विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की, पुढे तक्रारीचा कारणासहित संक्षिप्त तपशील तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे का दाखल करतोय, कसं काय, हे सगळं डिटेल त्यात लिहायचंय. मग कसा तो तपशील, तर कोणत्या दिवशी काय झालं, कोणता माल सेवा तुम्ही घेतली, त्याची किंमत किती होती, करार झाला असल्यास त्याची पूर्ण माहिती, नसेल झाला तर ठीक आहे.
समस्या काय निर्माण झाली, समस्या सोडवण्यासाठी तुम्ही विरुद्ध पक्षाशी संपर्क केला का, त्याची काय प्रक्रिया केली होती, तुम्ही नोटीस कधी पाठवली, त्याला त्यांनी काही उत्तर दिलंय का, दिलं असेल तर काय उत्तर दिलं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ड्राफ्टमध्ये एक एक पॅरा घ्यायचा आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या. हे सगळं मेन्शन झाल्यानंतर तक्रारी मागील तुमचे कारण जे आहेत ते करायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो शेवट, परंतु अंतिम आणि महत्वाचा पार्ट तुमची मागणी. हे बघा, एक लक्षात घ्या, मंचासमोर तुम्ही जी मागणी कराल त्यावरच ती मागणी द्यायची का नाही हे ठरतं. त्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट तुम्हाला मंच देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते तुमच्या मागणीमध्ये मेन्शन करा. म्हणजे जसं उदाहरणार्थ विरुद्ध पक्षास नोटीस पाठवून दिलेली रक्कम, म्हणजे तुम्ही नोटीसमध्ये किती रक्कम हवी आहे त्याबद्दल मेन्शन केलंच असेल, ती रक्कम लिहा, तेवढी मिळण्याबद्दल विनंती करा. त्यानंतर तक्रारदारास झालेला मानसिक आणि शारीरिक जो त्रास आहे त्याची नुकसान भरपाई तुम्ही मागू शकता, त्याची रक्कम मेन्शन करा. या तक्रारीचा खर्च, वकिलाची फीस, नोटिसीचा खर्च हे सुद्धा तुम्ही त्याच्याकडनं मागू शकता. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागू शकता. हे मागितल्यानंतर तुमची तक्रार झाली सध्या कंप्लीट. शेवटाकडे येताना तुम्ही काय करायचंय, तुमचं स्थान, त्यानंतर दिनांक टाकायचे, उजव्या बाजूला तक्रारदार म्हणून तुमचं नाव मेन्शन करायचंय आणि त्याखाली तुम्ही साईन करायचे. सिंपल आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. परंतु तुमची सिच्युएशन वेगळी असू शकते, तुमचा व्यवहार वेगळा असू शकतो, तुमची समस्या वेगळी असू शकते. त्यासाठी एका एक्सपर्टचं ओपिनियन घ्या, एका चांगल्या लॉयरचं मत तुम्ही घ्या आणि त्याचा सल्ला घेऊनच तुम्ही तुमची तक्रार तयार करा. जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही कंप्लेंट असेल तर मला कमेंट करू शकता. तुम्हाला दुसरा विषय ऐकायचा असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याचेही उत्तरं तुम्हाला देईल. आणि मला सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.